विलास बडे न्यूज 18 लोकमतच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शेगावात राहुल गांधींची सभा सुरू झाली आहे। राहुल गांधी बोलतायत, थेट जातोय। आप इस लड़ाई में महाराष्ट्र की ये युद्ध ये ऐलान करने का काम शुरू करेंगे। जोरदार तुतारी के साथ, जोरदार तुतारी वाजवा। महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा एच.के. पाटिल जी, नाना पटोले जी, बाला साहेब थोराट जी, भूपेश बघेल जी, अशोक चौहान जी, पृथ्वीराज चौहान जी, दिग्विजय सिंह जी, जयराम रमेश जी, मुकुल वासनिक जी, अविनाश पांडे जी, रजनी पाटिल जी, स्टेज पे कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता, हमारे प्यारे कार्यकर्ता, भाइयों और बहनों, आप सबका यहां बहुत बहुत स्वागत। आप दूर दूर से आए, मेरी बात सुनने आए, इसके लिए आप सबको दिल से बहुत बहुत धन्यवाद। संत गजानन महाराज जी की जय। तकरीबन 70 दिन पहले ये यात्रा कन्याकुमारी से शुरू हुई। समुद्र के किनारे यात्रा की शुरुआत हुई। हर रोज 25 किलोमीटर ये यात्रा चलती है। तमिलनाडु, केरला, कर्नाटक, तेलंगाना, आंध्रा और अब महाराष्ट्र। विपक्ष के लोगों ने सवाल पूछा था, यात्रा की क्या जरूरत? क्या फायदा है इस यात्रा का? देश के कोने कोने में आज बीजेपी ने नफरत,
और हिंसा फैला दी, डर फैला दिया है। जहां भी आप देखें आपको डर, नफरत और हिंसा दिखेगी। इस डर के खिलाफ, नफरत और हिंसा के खिलाफ हमने ये यात्रा शुरू की है। और यात्रा का लक्ष्य आपको कुछ बताने का नहीं है, आपको कुछ समझाने का नहीं है, अपनी मन की बात रखने का नहीं है। यात्रा का लक्ष्य आपकी आवाज को सुनने का है, आपके दर्द को समझने का है। मैं सोचता हूं कि डर से, नफरत से, हिंसा से बंटवारा होता है। प्यार से, जनता की आवाज को सुनने से, जनता से गले लगने से लोग जुड़ते हैं। नफरत से इस देश को कभी फायदा नहीं होगा। मैंने डर की बात बोली। डर कहां? डर किस बात का? विपक्ष के लोग पूछेंगे डर किसका? कौन डरा हुआ है? अगर वो इन सड़कों पे चलते, पांच मिनट में उनको बात समझ आ जाती। भाइयों और बहनों, इस प्रदेश में पिछले 6 महीनों में कितने किसानों ने आत्महत्या की है? क्यों की है? किस कारण की? किसी भी किसान से बात करो, आपको कहेगा हमें सही रेट नहीं मिलता। तंग आ गया हूं मैं इन शब्दों को सुनकर। पहली बात बोलते हैं, मैं पूछता हूं कैसे? वो कहते हैं सही रेट नहीं मिलता। दूसरा सवाल पूछता हूं क्या हो रहा है? कहते हैं हमने बीमा का पैसा भरा। आंधी आई, 1 रुपया नहीं मिला। और फिर सवाल पूछते हैं, राहुल जी एक बात बताइए, हमें समझ नहीं आती बात। किसान आत्महत्या करता है, क्यों करता है? 50,000 रुपए का कर्ज होता है, लाख रुपए का कर्ज होता है, और लाइन लग जाती है। जास्त दूध का दूध आणि पाणी का पाणी। सावरकरावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे। राहुल गांधी, थुंकी तुमच्या तोंडावर पडली हो। तुमच्यात जर एवढी हिंमत होती, महाराष्ट्रात आला होतात, तर आमची महाराष्ट्राची लेख श्रद्धा वसायची आहे ती। त्या आफताबनं तिचे 35 तुकडे केले। तुझी हिंमत होती बोलायची, बोलायचं ना त्याच्यावर? का नाही बोलला तू? अरे तुझ्या यात्रेला सावरकराच्या कोणत्याही वारसाने विरोध केला नाही, पण सावरकराला विरोध केल्याशिवाय आपलं पोट भरत नाही, राजकीय पोट भरत नाही। आणि यांनी आम्हाला सांगावं, ज्याचा खापर पंजोबा इंग्रजाची वकिली करत होता, मोतीलालजी नेहरूने जो लाखो रुपयाची त्या काळात
कमवले, गडगंजचं माया कमवली, ते काय गरीब भारतीयाला कोण गेले का? त्यावेळेस तर आपण उपाशी तापाशी लोक होतो. यांनी इंग्रजाची वकिली केली आणि याचा इटलीतला आजोबा म्हणजे आईचा बाप हा कोण होता? मुसोलिनचा हस्तक होता. या राहुल गांधीनं आम्हाला सावरकरांचं शिकवायचं. या महाराष्ट्रात येऊन प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान यांनी दुखावलेला आहे. म्हणून राजसाहेबाच्या आज्ञेवरून आम्ही त्यांचा विरोध करण्यासाठी शेगावकडे निघालो होतो, पण पोलिसांच्या दडपशाहीला बळी पडलो. पोलिसांनी आम्हाला कुठल्याही कायद्याचं कुठलंही कलम न दाखवता अटक केली, दिवसभर दांबून ठेवलं. आम्ही आमची चटणी भाकरी घरची आणली होती ती खाल्ली, कारण आम्ही राजसाहेबाचे सैनिक आहोत जे चटणी भाकरी खाऊन. तो जो किसान सह रहा है, जो उसके दिल में दर्द है, उसे वो समझ जाएंगे, और अगर उसे समझ जाएंगे तो कुछ ना कुछ मदद वो किसान की कर देंगे. इन सड़कों पे सिर्फ किसान नहीं मिलते, युवा भी मिलते हैं. हजारों युवाओं से मैंने बात की. कोई इंजीनियर बनना चाहता है, कोई लॉयर बनना चाहता है, आर्मी में जाना चाहता है, कोई पब्लिक सेक्टर में काम करना चाहता है. हर युवा के माता ने, पिता ने खून पसीने के पैसे डाले हैं. यूनिवर्सिटी भेजते हैं बच्चों को, कॉलेज भेजते हैं. फ्री में नहीं आता महाराष्ट्र में, मुफ्त में नहीं मिलती शिक्षा. लाखों रुपए देते हैं और फिर इन सड़कों पे क्या सुनने को मिलता है? क्या पढ़े? इंजीनियरिंग, कौन सी? मैकेनिकल. क्या कर रहे हो? कौन सी कंपनी में काम कर रहे हो? मुंह नीचे करते हैं, कहते मजदूरी कर रहा हूं, उबर की गाड़ी चला रहा हूं. क्या हम ऐसा हिंदुस्तान चाहते हैं कि माता पिता लाखों रुपए डालें? सावरकरांनी कुठे सावरकरांनी वचनही दिलं नाही मी तुमची सेवा करीन. आणि हे सांगतात नुसतं तुमचे सम्राट नाही तर तुमचे येणाऱ्या पुढचे वंशज आणि वारस दोन्ही शब्द आहेत त्याच्यामध्ये. यांची ही त्यांची 46 सालची शपथ आहे. आणि हा शपथविधी ते करत असताना काय होत होतं, तेव्हा मुस्लिम लीगनी डायरेक्ट ॲक्शनची हाक दिली आणि 16 ऑगस्ट 1946ला एक वर्ष आधी कलकत्त्यामध्ये भीषण दंगली सुरू होत्या. त्याच्यामध्ये जवळपास 20,000 लोक मारले गेले. आणि नेहरू त्या दंगली होत असताना नेहरू इकडे मंत्रिमंडळ बनवण्यात मशगूल होते. आणि मग लीगचं मंत्रिमंडळ नाही आलं तर आपलं कसं होईल म्हणून त्यांनी लीगच्या नेत्यांचं मन वळवण्यात, जिनांचं पाय धरण्यात, आणि मग त्यांनी त्या जिना सामील झाले नाहीत, पण लियाकत अली मुस्लिम लीगकडनं पहिल्या क्रमांकाचे म्हणून होते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता नेहरू होते. याच्यानंतर लॉर्ड वेव्हेलनी असं ठरवलं, तेव्हा लॉर्ड वेव्हेल व्हाईसरॉय होता, की आता हे माझे मंत्री आहेत, त्यांना मी घरी जेवायला बोलवतो. जेवायला जायला बंदी होती काँग्रेसची, कोणी व्हाईसरॉय बरोबर चर्चा करायची नाही. तर वेव्हेलनी सांगितलं, आय एम नॉट कॉलिंग यू ॲज अ काँग्रेस लीडर, आय एम कॉलिंग यू ॲज अ मिनिस्टर अँड आय हॅव अ राईट टू डिस्कस द मॅटर्स ऑफ स्टेट विथ यू ओव्हर अ डिनर. आणि मग ही त्यांची डिनर डिप्लोमसी सुरू झाली. प्रत्येक नेता काँग्रेसचा वेव्हेलकडे त्याने एक एक दिवस देऊन बोलवायचे, आठवड्यातनं जायचा. आणि वेव्हेलनी स्वतः लिहिलेलं आहे की मी त्यांच्यातली फूट कशी केली, मौलाना आझारांकडनं मी कशी, मौलाना आझाद हे काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांच्याकडनं मी कशी कामं करून घेतली, मला जे हवं ते कसं करून घेतलं, आणि मला जे हवं ते आपल्या मर्जीतल्याकडे कसं करून घ्यायचं, याची पुढची पायरी म्हणजे जवाहर, एडविना आणि लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन यांना वेव्हेलचा नंतर पाठवायचं जवळपास नक्की झालं होतं. म्हणून नेहरूंना खास स्टेट व्हिजिटवर सिंगापूरला पाठवण्यात आलं.
ते लॉर्ड माउंटबॅटन, लेडी माउंटबॅटनचे गेस्ट होते. लॉर्ड माउंटबॅटननी स्पष्ट सांगितलं त्या दिवसापासून आमच्या तिघांची मैत्री चालू राहिली. ते आम्ही तिघही मरेस्तोवर चालू राहिली. ॲटलींनी जेव्हा ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी जेव्हा आपलं आत्मचरित्र लिहिलं त्यात ते स्पष्ट म्हणतात की लॉर्ड माउंटबॅटनची निवड करण्यात ते हुशार होते हा भाग आहेच, पण त्यांच्या बायकोची पर्सनॅलिटी, इतरांवर छाप पाडण्याची वृत्ती ह्याचाही सहभाग होता. इट वॉज अ प्लॅन्ड ऑपरेशन. आणि ते मार्च किती 23-22 ते मार्चच्या मध्यंतराला ते भारतात आले. त्यांनी 72 दिवसात भारताच्या फाळणीची योजना मांडली. 3 जूनला त्याला 3 जून प्लॅन असं म्हणतात. हा 3 जून प्लॅन त्यांनी मांडला, पण त्याच्या आधी तो त्यांनी केवळ आणि केवळ नेहरूंकडनं व्यक्तिगत अप्रूव्ह करून घेतला. मला ऐन वेळेला दगाफटका व्हायला नको, ऐन वेळेला काँग्रेसनी नको बनायला पाहिजे, पण नेहरूंना मी पटवतो. ह्याच्यासाठी सिबल्याला व्हॉइसरिकल लॉज जो होता तो बंद होता. त्याच्या देखभाल करण्यासाठी 333 लोक हे लॉर्ड माउंटबॅटननी स्वतः सेकंड नेहरू मेमोरियल लेक्चर इन केम्ब्रिज जे भारत सरकारने सुरू केली होती त्याच्या दुसऱ्या सिरीजमध्ये हे पूर्ण वर्णन दिलेलं आहे. आणि हेही तुम्हाला इकडे आमच्याकडे मिळेल. 333 माणसं गेली. आणि मग होलकर जी, संत गाडगे महाराज जी, धनेश्वर महाराज जी, शिरडी साई बाबा जी, लिस्ट है. इनमें से किसी ने यह कहा था कि नफरत और हिंसा फैलाओ? किसी ने कहा? किसी ने नहीं कहा. सबने प्यार की बात की, सबने लोगों को जोड़ने की बात की, और वही ये यात्रा कर रही है. हम जोड़ने का काम कर रहे हैं, वो तोड़ने का काम करते हैं. वो नफरत फैलाते हैं, हम जोड़ने का काम करते हैं. आज यात्रा में मैं बैठा था, यात्रा के बीच में हम चाय पीते हैं, मैं चाय पी रहा था और उधर से एक व्यक्ति आए, आर्मी में हुआ करते थे. मैंने उनको देखा, पहले बात समझ नहीं आई. मैंने कहा ये क्या है, और फिर जब वो पास आए मैंने देखा उनकी टांगे नहीं थी, एक हाथ नहीं था. मुझे उन्होंने बताया कि जब उनको चोट लगी, उनकी टांगे काट दी गई, तो 3 महीने के लिए अस्पताल में उन्होंने अपनी बीवी को बताया नहीं कि उनके पैर कट गए. महीनों वो अस्पताल में रहे, दोनों पैर कट गए, एक हाथ टूट गया, इंटेस्टाइन्स बाहर आ गई थी, छाती खुल गई थी. और मेरे साथ बैठे मुस्कुरा रहे थे. तो मैंने पूछा बताइए, आपको इतनी बड़ी चोट लगी, आपके खिलाफ इतनी हिंसा हुई, आपको नफरत नहीं आती क्या? आपके दिल में नफरत है क्या? मुस्कुरा के कहते हैं मुझे किसी से नफरत नहीं है. और अगला शब्द कहते हैं, मैंने पूछा क्यों? कहते मेरे दिल में डर नहीं है, मैं नहीं डरता. जिस दिन मेरे पैर कट गए, उस दिन मैंने सोचा नई जिंदगी है, इसको मैं जीऊंगा, हिम्मत से जीऊंगा. भाइयों और बहनों,
जिसने भी अपनी जिंदगी में हिंसा सही है, जिसने भी हिंसा सही है, जिसको भी सच्ची चोट लगी है, उसके दिल में डर नहीं होता है और उसके दिल में नफरत नहीं होती है। ये सब लोग जो नफरत की बात करते हैं, इनको कभी चोट नहीं लगी है, इनके खिलाफ किसी ने हिंसा नहीं की है, इसलिए ये बात करते हैं। जो दिन भर देश को अपना खून पसीना देता है, चाहे वो किसान हो, चाहे वो मजदूर हो, युवा हो, उसके दिल में नफरत नहीं हो सकती, सवाल ही नहीं उठता। आज हम यहां आए, शिवाजी महाराज जी जिन्होंने पूरी दुनिया को रास्ता दिखाया, उनकी जमीन है। मां के बिना, जो मां होती है वो बेटे को रास्ता दिखाती है। शिवाजी महाराज जी को शिवाजी महाराज किसने बनाया, वो कैसे बने शिवाजी महाराज, और वो शिवाजी महाराज थे क्या?